आपल्या शाळेतले शिक्षक आठवतात का? काही खूप कडक, काही एकदम मित्रच. पण प्रत्येकाने आपल्याला नकळतपणे खूप काही दिलंय, नाही का? आज आपण असाच एक पाठ पाहणार आहोत, जो आपल्याला आपल्या शाळेच्या दिवसांची आठवण करून देईल. इयत्ता 9वीच्या मराठी पुस्तकातला हा धडा आहे, माझे शिक्षक व संस्कार. लेखक शंकरराव खरात यांनी त्यांच्या आयुष्याला ज्या गुरुजनांनी आकार दिला, त्यांच्याबद्दलच्या या आठवणी आहेत. चला तर मग या भावनिक प्रवासात आपणही सामील होऊया. हा पाठ म्हणजे फक्त काही आठवणी नाहीत, तर ही गोष्ट आहे लेखकाच्या आयुष्यातल्या एका खूप महत्त्वाच्या वळणाची. त्यांचं गावचं शिक्षण आता संपलंय आणि ते आता शहरात मोठ्या शाळेत शिकायला जाणार आहेत. आणि या नव्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी ते निघाले आहेत आपल्या गुरुजनांना भेटायला, त्यांचे आशीर्वाद घ्यायला. या पाठाचा आत्मा समजून घेण्यासाठी आपण 5 भागांमध्ये पुढे जाऊ. पहिल्यांदा आपण लेखक आणि त्यांच्या शाळेबद्दल बोलू. मग आपण त्यांच्या ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना भेटू. त्यानंतर फक्त पुस्तकातलेच नाही, तर आयुष्याचे धडे त्यांना कसे मिळाले ते पाहू. त्यातून मिळालेल्या संस्कारांचं महत्त्व काय आहे हे समजून घेऊ. आणि हो, शेवटी परीक्षेसाठी हा पाठ कसा महत्त्वाचा आहे यावरही नजर टाकू. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बघूया लेखक आणि त्यांची शाळा आणि त्यावेळचं वातावरण नेमकं कसं होतं. जरा कल्पना करा, गावची शाळा सुटणार आहे. एका मोठ्या अनोळखी शहरात शिक्षणासाठी जायचंय. मनात थोडी धाकधूक आहे, थोडी उत्सुकताही आहे. अशाच अवस्थेत लेखक होते. आणि या महत्त्वाच्या क्षणी त्यांना कोणाची आठवण आली असेल? बरोबर, त्यांच्या शिक्षकांची. त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय, त्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जायचंच नाही, असं त्यांनी ठरवलं होतं. यातूनच दिसतो त्यांच्या मनात शिक्षकांबद्दल असलेला प्रचंड आदर. आता भेटूया त्या गुरूंना, जे फक्त शिक्षक नव्हते, तर लेखकाच्या आयुष्याचे खरे मार्गदर्शक होते. त्यांच्या शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाची स्वतःची एक वेगळी ओळख होती. देशमुख सर, जे इंग्रजी तर शिकवायचेच, पण स्काउट मास्टर म्हणून शिस्तही लावायचे. कात्रे मास्तरांची तर गोष्टच वेगळी. अवघड वाटणारं अंकगणित ते अगदी सोपं करून सांगायचे. गोळीवडेकर मास्तर तर ऑलराऊंडर होते. मराठी, इतिहास, भूगोलासोबतच ते मुलांना शेतीचं ज्ञानही द्यायचे. आणि मग होते नाईक मास्टर, हेडमास्टर. शिस्तीचा धाक होता, पण तितक्याच मायेने ते मुलांना योग्य मार्गावर आणायचे. या सगळ्यांनी मिळून लेखकाला घडवलं. शिक्षण हे काही फक्त वर्गातल्या 4 भिंतींपुरतं मर्यादित नसतं. आता आपण बघूया की लेखकाला पुस्तकांच्या पलीकडचे आयुष्याचे धडे कसे मिळाले. शाळेची बाग. आपल्यापैकी अनेकांच्या शाळेत बाग असेल, पण लेखकाच्या शाळेची बाग खूप खास होती. ती फक्त फुलं झाडांनी सजलेली नव्हती, तर ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीने, त्यांच्या घामाने फुललेली होती. आणि या सगळ्या मुलांचे मार्गदर्शक होते त्यांचे लाडके गोळीवडेकर मास्तर. अहो, ही बाग काही सहज तयार झाली नव्हती. मुलांनी स्वतः कुदळ फावडं घेऊन जमीन खणली, पाण्यासाठी वाफे तयार केले आणि रहाटाने विहिरीतून पाणी काढून झाडांना दिलं. विचार करा किती कष्टाचं काम असेल हे, पण ही सगळी मुलं ते काम मनापासून करायची. आणि याच मातीत राबताना, याच कष्टातून त्यांना आयुष्यातला एक खूप मोठा धडा मिळाला, तो म्हणजे कष्टाचं महत्त्व. श्रमाची प्रतिष्ठा काय असते हे त्यांना शब्दांतून नाही, तर अनुभवातून शिकायला मिळालं. हा संस्कार त्यांच्यावर आयुष्यभरासाठी झाला. पण शाळेतले सगळेच अनुभव असे गोड नव्हते. आता आपण अशा एका प्रसंगाकडे वळणार आहोत, जो ऐकताना मनाला कुठेतरी लागतो आणि एक महत्त्वाचा प्रश्न उभा करतो. खेळामध्ये जातपात का यावी? कल्पना करा, कुस्तीचा आखाडा भरला आहे. लेखक अगदी उत्साहाने कुस्ती खेळायला पुढे जातात, पण त्याच क्षणी एकजण त्यांची जात काढतो आणि त्यांना खेळण्यापासून रोखतो. त्या लहान मुलाच्या मनाला किती वेदना झाल्या असतील. तो अपमान, ती निराशा, हा प्रसंग त्यांच्या मनात एक खोलवर जखम करून गेला. पण म्हणतात ना, जिथे अंधार असतो तिथेच गुरु नावाचा दिवा प्रकाश देतो. रायगावकर मास्तरांनी लेखकाला जवळ घेतलं. त्यांचे शब्द बघा किती मोठे आहेत. समाज अजून झोपेत आहे, पण एक दिवस नक्की येईल जेव्हा हे सगळं संपेल आणि तुम्हालाही खेळात मानाने बोलवले जाईल. हे शब्द फक्त सांत्वनाचे नव्हते, तर यात एक विश्वास होता, एक आशा होती. या शब्दांनी लेखकाला लढण्याची नवी ताकद दिली. एकीकडे बागेतल्या कष्टाचं समाधान आणि दुसरीकडे कुस्तीच्या मैदानात झालेला अपमान. या दोन्ही अनुभवांमधून लेखकावर नेमके कोणते संस्कार झाले, चला आता ते पाहूया. ज्या लेखकाला जातीमुळे मान खाली घालावी लागली होती, त्याच लेखकाला त्यांच्या एका मास्तरांनी सांगितलं, अरे, ही शाळा म्हणजे विद्येचं मंदिर आहे. इथं कोणी लहान मोठं नाही. इथं मान खाली घालून नाही, तर मान वर करून शिकायचं आणि खूप मोठं व्हायचं. बघा, शिक्षणाचं सामर्थ्य सांगणारा किती मोलाचा आणि महत्त्वाचा सल्ला होता हा. तर मग संस्कार म्हणजे नक्की काय? संस्कार म्हणजे पाठांतर केलेली उत्तरं नव्हेत. संस्कार म्हणजे बागेतल्या कष्टाची जाणीव,
अपमानाच्या क्षणी गुरुने पाठीवर ठेवलेला हात आणि विद्येच्या मंदिरात मान वर करून जगण्याची शिकवण, हे आहेत खरे संस्कार. शिक्षकांनी दिलेला हाच विचार लेखकाची आयुष्यभराची संपत्ती ठरला. सोप्या शब्दांत सांगायचं तर या पाठातून आपण काय शिकतो? नाईक मास्तरांकडून शिस्त, गोडीवडेकर मास्तरांकडून श्रमाची प्रतिष्ठा, रायगावकर मास्तरांकडून अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत आणि सगळ्याच शिक्षकांकडून शिक्षणाचं अनमोल महत्त्व. हाच तो ठेवा आहे जो लेखकाने आयुष्यभर जपला. चला आता येऊया आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या सगळ्या गोष्टींचा परीक्षेसाठी कसा उपयोग करायचा? एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, हा पाठ फक्त एक कथा नाही, तर स्वमत आणि अभिव्यक्तीसारख्या प्रश्नांसाठी हा विचारांचा एक खजिना आहे. या पाठातली उदाहरणं वापरली तर आपल्या उत्तराला एक वेगळं वजन येतं. परीक्षेमध्ये विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाची भूमिका, कष्ट आणि शिस्तीचं महत्त्व, सामाजिक समस्यांवर मात करण्याची प्रेरणा कशी मिळते किंवा शिक्षण हे बदलाचे साधन कसे आहे, अशा विषयांवर प्रश्न येऊ शकतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पाठातच मिळतात. आणि जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. शंकरराव खरात यांना त्यांचे शिक्षक भेटले, ज्यांनी त्यांना घडवलं. आपल्या आयुष्याला आकार देणारे असे शिक्षक आणि संस्कार कोणते आहेत? कोणत्या व्यक्ती आणि कोणत्या मूल्यांमुळे आज आपण जे आहोत ते आहोत? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं हाच ह्या पाठाचा खरा अर्थ आहे.